टीसीएस आरोपींच्या विरोधात आता मजबूत तटबंदी. टीसीएस प्रकरणातील संशयितांच्या सर्वच पळवाटा आता बंद केल्याचं बघायला मिळतंय, कारण 21 मेला दाखल होणार आहे पहिली चार्जशीट. टीसीएस प्रकरणातील 8ही संशयितांच्या विरोधातील गुन्ह्यांचा तपास आता जवळजवळ पूर्ण झालाय आणि प्रत्येक खटल्याची देखील स्वतंत्र सुनावणी होणार असल्याचं समोर येत आहे. पाहूया सविस्तर बातमी. नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. यातील 9 गुन्ह्यांपैकी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पहिल्या गुन्ह्याचा तब्बल 900 पानांचं चार्जशीट येत्या 21 तारखेला दाखल केलं जाणार आहे, अशी माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर 8 गुन्ह्यांचे चार्जशीट देखील पाठोपाठ दाखल केले जाणार आहे. देवळाली पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान सह आणखी 8 संशयितांच्या विरोधात दाखल असलेल्या 9 गुन्ह्यांचा तपास पूर्ण झालाय, तर 60 ते 70 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तपासात एकही पुरावा सुटणार नाही याची पूर्णपणे दखल घेतली जात असून तांत्रिक मुद्द्यांवर देखील संशयित आरोपी सुटू नये याकरता आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने रणनीती बदलली आहे. पहिल्या गुन्ह्याच्या 900 पानांच्या चार्जशीटमध्ये संशयितांची बँक खाती, पैशांचे व्यवहार, देश विदेशातील कनेक्शनचे सबळ पुरावे जोडण्यात आले असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे प्रत्येक गुन्ह्याची न्यायालयात स्वतंत्र ट्रायल चालणार असल्याने एका गुन्ह्यात जरी संशयित सुटला तरी दुसऱ्या गुन्ह्यात संशयित आतच राहणार असल्याची माहिती एका विधी तज्ञांनी दिली. प्रत्येक गुन्ह्याचा स्वतंत्र पंचनामा आणि साक्षीदार असल्याने पोलिसांनी संशयित आरोपींच्या विरोधात तटबंदी केल्याचं पाहायला मिळतंय आणि पोलिसांची बाजू देखील यामध्ये मजबूत झाल्याचं आपण बघू शकतो. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांच्या आता सगळ्याच पळवाटा बंद झाल्याचं देखील बघायला मिळतंय. संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागून आहे. याबाबतचा सविस्तर रिपोर्ट पाहण्यासाठी बघत रहा 9 न्यूज महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.